हॅलो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे जीवन प्रवास. तर आज काय सकाळी गॅसही संपला आणि लाईट नव्हती, शेगडी पण चालत नव्हती. त्याच्यानंतर ना आपले शंभू राजे पण उठले होते सकाळी. ते इकडं थंडी असली तरी ते सकाळी उठतात, कारण आम्ही आता घर चेंज केलं आहे आणि इकडं कसं शेती आहे, त्याच्यामुळं पाण्यामुळे खूप थंडी वाजते सकाळी. आम्ही तिकडं राहायचो, तिकडं काही थंडी वगैरे काहीच नव्हतं, पण कसं आहे इकडं पाणी आहे, शेतीजवळ आहे, त्याच्यामुळे थंडी खूप आहे. तर शंभूला फ्रेश वगैरे करून मी माझ्या कामाला लागली. झाडून वगैरे घेतलं. त्याच्यानंतर मी इथं रात्रीचे शंभूचे कपडे वाळत घालत होती. तर वातावरण खूप मस्त आहे, खूप फ्रेश वाटतं आहे. फक्त शहराचा आणि गावाकडचा खूप फरक असतो. तर आता सगळी कामं उरकून त्याच्यानंतर करायची होती जेवणाची तयारी. मी माझ्या लग्नाच्या आधी आणि लग्नानंतर कधीही चुलीवर स्वयंपाक केला नाही, पण परिस्थितीनुसार बदलावं लागतं, त्यामुळं मला आज करूनच बघायचं होतं चुलीवर. मग काय घेतलं मी स्वयंपाक करायला. तर मी इथं मटकीची उसळ शिजून घेतली होती आणि नंतर त्याला त्याची फोडणी दिली. आधी आम्ही थोडं शहराच्या ठिकाणी राहायचो, तेव्हा कोणत्याही गोष्टीचं काही नव्हतं. आता मातीचा आणि आमचा काही संबंध नव्हता. इथं आलं कसं खूप चिडचिड होती आहे, माती वगैरे, पायाला खरखर लागणं, सगळ्या गोष्टी ही सवय लागायला खूप टाईम लागतो. पण काय चालू आहे हळूहळू. तर काही करण्यासाठी, परिस्थिती बदलण्यासाठी काही ना काही करावंच लागतं. तर सगळं हळूहळू होईल सवय. पण खूप चिडचिड होती आहे, खूप त्रास होतो आहे. तर थंडी पण आहे, जसं शहराच्या ठिकाणी वातावरण दमट असल्यामुळे थंडी वगैरे काही वाजत नाही आणि इकडं शेती आहे, आसपास पाणी वगैरे, त्याच्यामुळे खूप थंडी आहे. हातपाय खूप तडकून वगैरे गेले. पण काय, चला असू द्या. तर मी इथं फोडणी देऊन घेतली आहे वरणाला. त्याच्यानंतर मी लगेच त्याच कढईत भात टाकला आहे. म्हणलं भात आणि डाळ करावं. त्याच्यानंतर पीठ मळून घेतलं. म्हणलं जाऊ द्या, चूल चालू आहे तर तोपर्यंत चपात्याही करून घ्यावा. तरी ते शंभूजी मध्ये लुडबुड चालूच होती माझ्या मध्ये. तो काय मला करून देत नव्हता, तो म्हणायचा मला करून दे. तर मी असाच हळूहळू करून सगळा स्वयंपाक करून घेतला आणि खूप मस्त वाटलं. आजचा अनुभवही खूप मस्त होता. पण काय, धुराने माझे डोळे पार गेले होते. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, प्लीज सपोर्ट करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.